मग नाना पाटील त्यांची गाजलेली सभा एखादी कुठली? सगळ्या सभा गाजाजोगेच होत्या. बर. नांदराला सभा झाली, चौसाळ्याला सभा झाली, बीडला सभा झाली, हा. नेकनूरला सभा झाली. सगळ्या सभा सभा म्हणजे सभा. बरं, त्या नाना पाटलाला बघायच लोक येते. नुसतं बघायला. हा ऐकायला ना बघायला. हो आम्ही का पोवाड्यात म्हणीत काँग्रेसवाल्यानं उचल तुमचा बस कारण नाना पाटलाचा जबर रहीस का. वालीने धरणं बांधले शेतामध्ये, पाणी ह्याचं कुठं जायचं. आजवर गेलं भांडवलदारा घडी ते तसंच या पुढं जायचं. असं गाणं म्हणायचं. अशी गाणी म्हणायची. कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, आभा कार्ड, पुन्हा फार्मर कार्ड. अरे कार्डच आहे जो मग कार्डवाला सरकार आहे. आज मलका साहेबला नव्हतं कार्ड लावलं रे. भाऊ नमस्कार. नमस्कार. आज आपण ससवाडी या गावामध्ये आलेलो आहे. हे ससवाडी छोटंसं गाव आहे, चळवळीचं गाव आहे. शिक्षणाची आवड असलेलं, माती नाती आणि माणुसकी जपणारं हे छोटंसं गाव. आणि त्या गावामध्ये भाऊशी आज आपण गप्पा मारणार आहोत. भाऊ, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. विचार. की तुम्ही लहान होते हां. तेव्हा तुमच्या गावात ही सडक होती का? नव्हती. नव्हती. मग कुठून माणसं जायची, कशी दळणवळण? आपलं खेड्याचा रस्ता, हां. गाडी रस्ता, बैल रस्ता. बरं. मग एस टी किंवा असे वाहनं काही येत होते फार तुरळक होती मांजरमध्ये फाट्यावर. फाट्यावर? तुरळक. एस टी होती का त्यावेळेस? हो. होती. दिवसातून किती वेळा यायची? आधी लय झालं 4 वेळेस. 4 वेळेस. बस जास्त नाही. बरं. मग हे जे इथून तुळजापूर सोलापूर जाणारा रस्ता होता त्यावेळेस? हा होता. 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 बाकी अशा माल वाहतूक ट्रका वगैरे तसलं? नाही 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 नाही. तसलं काही बघायलाच भेटत नव्हतं. ट्रका नव्हत्या, टेम्पो नव्हते, रिक्षे नव्हते, हां. मोटरसायकल नव्हत्या, जीपा नव्हत्या. लई बरं. एखाद्या अधिकाऱ्याची जीप आली तर नजर पडायची. मग किती वर्षापूर्वीचा काळ म्हणायचं? हे चांगलं 55च्या आधीच्या गोष्टी ह्या. बरं. तिथून पुढं थोडी प्रगती होत होत एसट्या आल्या, जास्त वाढल्या, बरं. ट्रका वाढल्या. नाही, मग 1955ला म्हणल्यावर तुमचा जन्म कधीचा आहे? 43. 43चा. मग तुम्हाला हे स्वातंत्र्य दिन ते सगळं कळत असेल. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस तुम्हाला कसं माहीत झालं स्वातंत्र्य मिळाले म्हणून? झेंडा फडकिल्या ना लोकांनी. कुठं फडकिला? पोलीस पाटलाच्या कचेरीवर. कचेरीवर? त्यांची जे आपलं घर असं ना, हा हा. त्यालाच आपली कचेरी समजा. बरं. त्याच्या घरावर झेंडा. त्यावेळेस झेंडा त्यांच्या घरावर उभा. हो. पोलीस पाटील कोणत्या तुमच्या गावात? मांजर शिंदे. मांजर सुमेश होती. आणि पुन्हा खाजगी शाळा असत त्या टायमाला. हां. पोलीस पाटलाचा काय सरपंच फिरपंच नव्हते तेव्हा, हां हां. पण पोलीस पाटलाच्या घरावर झेंडा. बरं. मग त्या पोलीस कारवाई जे झाल्या निजाम काळामध्ये, हां. त्यातली एखादी कळते का तुम्हाला काही नाही. घटना? नाही. काय ऐकलेली त्यावेळेस? ऐकून आहेत. त्यावेळेची जी काही तुमचे आजी पण जे काही सांगत असते नाही नाही गावात चर्चा, नाही नाही काही मग तसं काय ऐकलेली त्यावेळची घटना तुम्ही? फक्त आपल्याला सौतं मिळालं, आपल्याला सौतं मिळालं असं म्हणजे. हां. मग तुमचं शिक्षण काय झालं असेल ना? शिक्षण झालं नाही 7वी पर्यंत. 7वी पर्यंत. कुठं? मोरगावला. मोरगावला त्यावेळी शाळा होती. हो. मग ती कुणी काढलेली शाळा होती? जिल्हा परिषद शाळा होती. सरकारी? हो. मग निजामाचीच असेल ना त्यावेळी? नाही नाही. नंतर स्वातंत्र्य मिळालं. 58ला मी 7वीला होतो. असं का? हां. बरं. त्या शाळेमध्ये मी एक हे बघितलं होतं, तसले ते लाकडी पेट्या होत्या. लाकडी पेट्या ते सूत कातायचं शिकवित होते काय त्यावेळेस? नव्हतं. ते चरखे होते म्हणा त्या शाळेमध्ये. म्हणजे आणून ठेवीत पण नव्हतं कातीत. म्हणजे ते विद्यार्थ्याला दाखवायला आणून ठेवीत ते? दाखवायला. हां. म्हणजे ते महात्मा गांधीने असं सूत विणलं, तसं सूत विणलं, ते पोराला शिकवायचे ते. हो. पण असं पोराकडून करून घेत नव्हते नाही प्रॅक्टिकल. नाही. किती शिक्षक होते त्यावेळेस त्या शाळेत? 7-8 होते ना. 7वी पर्यंत होती का 10वी पर्यंत? 7वी. मग त्यावेळेस असं राजकारणाचं म्हणजे काही तुम्हाला नाद वगैरे होता का? मला शाळेत? नाद लागला बघा राजकारणाचा 1967 पासून. बर. 67 पासून. पहिली निवडणूक तुम्हाला कळत असेल ना चांगली? पहिली 67ची निवडणूक चांगली कळली. 67ची कोण होतं त्यावेळेस उभा? विश्वनाथ दराडे आणि खासदारकीला? शिरपतराव कदम. आमदारकीला. आमदारकीला. हां, हां. खासदारकीला द्वारकादास मंत्री, हां. क्रांतिसिंह नाना पाटील. 67ला उभा होते त्यावेळेस. हो. मग तुम्ही प्रचार कोणाचा केला? मी कम्युनिस्टाचा प्रचार केला. कम्युनिस्ट? हो. कम्युनिस्ट कशामुळं?
नाही आपल्याला काँग्रेस आवडतच नाही. आवडत नाही. हा. बीजेपी नाही. ते बाकीचं काय काँग्रेस सोडून काही द्या, फक्त फक्त काँग्रेस नका. काँग्रेस नसावं. बरं बरं. मग नाना पाटलांचा प्रचार केला. हा हा. नाना मग नाना पाटलाची एखादी सभा आठवती का? हा सगळ्या सभेला ना आम्ही ते हे वा कला पथकच होतं आमचं तुमच्या हा. गावातलं. गावात. मग प्रत्येक ठिकाणी जायचं. हो हं. जिथं नाना पाटलाची सभा असेल ना हा. तिथं दुपारात जायचं बरं. आणि मग दिवस मावचा सुरू करायचा आमचा दिला. हा. मग तुमचं जेवणा खावण्याची सोय कोण करायची? चावडीत आणून द्यायचे भाकरी. त्या गावातले लोक. हो घरी कुणी नव्हतं. म्हणजे तुम्ही प्रचाराला गेल्यावर तुम्ही गावाचंच खायचं, गावातल्या लोकांचंच. हो. आता उलट आहे, आता त्या गावाला चारावं लागते खाया प्यायला. हा? गावातले लोक काय करी त्या मार्केट यावत म्हणा चावडीत म्हणा हा. तिथं कुणी भाकरी काढून कुणी शेंगा पापड्या हाता आणून द्यायचे. आम्ही आपलं तिथेच खायचं. किती जण असायचे तुमच्या ह्याच्यामध्ये? 7 जण होतो. 7 जण होते. ढोलकी वाजवायला तुणतुणं खंजिरी हा. गाणे म्हणायला मागं जिल वाढायला अशी माणसं. प्रचार तसा करायचा तुम्ही, असंच गाणे म्हणून. गाणे म्हणून. हा मग नाना पाटील त्यांची गाजलेली सभा एखादी कुठली? सगळ्या सभा गाजाजोग्याच होत्या. बर. नांदराला सभा झाली, चौसाळ्याला सभा झाली, बीडला सभा झाली, हा. नेकनूरला सभा झाली. सगळ्या सभा म्हणजे सभा. बरं त्या नाना पाटलाला बघायच लोक यायचे. नुसतं बघायला. हा ऐकायला आणि बघायला. एवढे फेमस होते त्यावेळेस. हो ते- आम्ही का पोवाड्यात म्हणीत हा काँग्रेसवाल्यानं उचल तुमचा बॉस कारण नाना पाटलाचा जबर हिसका. हे असं गाणं म्हणायचं. हो येत आहे तुम्हाला अजून? आता कुठलं यायला किती दिवस झाले. तरी अजून काही वळी लक्षात असतात? जा त्या तेवढंच आहे. तेवढंच. हा. हा. म्हणजे काँग्रेसवाल्यांनी धरणं बांधले शेतामध्ये, पाणी ह्याचं कुठं जायचं. हा. आजवर गेलं भांडवलदारा घडी ते तसंच या पुढं जायचं. असं गाणं म्हणायचं. अशी गाणी म्हणायची. म्हणजे काँग्रेसवाल्यांनी धरणं बांधले. हा धरणं बांधले देशामध्ये, हा हा. याचं पाणी कुठं जायचं. तर भांडवलदाराच्या आजवर गेलं भांडवलदाराच्या घरी असंच या पुढं जायचं. बरोबर आहे. मग आता इथून पुढं कुणाकडे चाललंय? हा? पण त्या काँग्रेसवाल्यांनी धरणं बांधले, पण आता दुसरे जे सत्तेमध्ये यायला लागलेत हा. ते तर काहीच काय बांधिनात. ते नाल्या बांधिनात, बंधारे बांधिनात, ते करते सडकान पुलं. सडकान पुलं. हो दुसरं काय नाही. मग गरज कोणती? आणि कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, हा, आधार कार्ड, हा, आभा कार्ड, हा. पुन्हा फार्मर कार्ड. अरे कार्डच आहे जो मग कार्डवाला आता सरकार आहे. आज मलका साहेबला नव्हतं कार्ड लावलं रे. आणि आमच्या मागच लावलं कार्ड. बरोबर आहे. म्हणजे जे आतंकवादी आहेत त्यांना कसलंच कार्ड नाही, हा आणि जे आपलं कष्ट करून खाते ते त्याला कार्ड. कार्ड काढू काढू बेजार केलं. हा मग गरज कोणती? कार्डाची गरज आहे का ह्या धरणाची गरज आहे? धरणाची गरज आहे. मग आता तुम्ही तर त्या काळात प्रचार केला की धरणं बांधले म्हणून. नाही आता धरण बांधली होती काही ते भांडवलदाराच्या हातात. हा. मग आता तुम्हाला पटायला लागलं म्हणायचं